मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रताळ्याची भाजी कशी करायची आपल्याला सांगायचं. कारण आपल्याला हा रताळ्याची काही सीझनमध्येच मिळतात. तेव्हा मी आता हे रताळे अर्धा किलो घेतलेली आहे आणि ते काय केले, वरची सालं काढून त्याचे तुकडे केलेले आहेत. आणि मागचा पुढचा शेंडा आपण नेहमीच कापतो सगळ्याच भाज्यांचा, तसं आपण ह्याची पण मागचा पुढचा शेंडा काढून टाकायचा आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता हे मी तर ह्याची भाजी मी कशी करायची, ह्याची भाजी कशी उपासाला पण चालते, उपासालाही चालते आपल्याला ही भाजी. आणि नाश्त्याला आता मी माझ्याकडे का आज उपास नाही आहे, पण मी आज नाश्त्यासाठी म्हणून मी करणार आहे. कारण काय, रताळे नेहमीच खायला मिळत नाहीत आपल्याला, त्यामुळे म्हटलं आज आपण रताळ्याची भाजी करून नाश्त्याला खाऊया. तर मी म्हटलं आता तुम्हाला ह्याच्या पुढे मी दाखवते. आता मी गॅस चालू केला आहे, कढई ठेवलेली आहे, मी तेल टाकते. तुमचा जेव्हा उपास असेल ना तेव्हा तुम्ही तुपात केली तरी चालते. आणि रताळं काय आहे, पटकन शिजतं, तसं काय खूप वेळ लागतो असं नाही आहे. त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे त्याला तुकडे असे छोटे मोठे करून त्याचे तुम्ही दाण्याचं कूट, त्याला काय काय लागणार आहे आपल्याला हे कापून घेतले. मी ही मिरची घेतले, कोथिंबीर उपासाला कोणाला चालते कोणाला नाही चालत. आणि हे दाण्याचं कूट घेतलेलं आहे. दाण्याचे कूट म्हणजे आपण भाजून आपण करतो ना, हे जिरं फोडणीला घेतले. आणि मी हे खोबरं पिसून घेतलेलं आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. उपासाला कोणाला कोथिंबीर चालत असेल तर वापरा, नाही चालत असेल तर नाही वापरलं तरी चालणार आहे. आता हे तेल मी तापत ठेवलेलं आहे. आता मी हे तेल तापत ठेवले, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता ते तेल तापलं की आपण जिरं टाकूया. आणि मग मी जिरं टाकते. तुमच्या अंदाज जिरं किती टाकायचं वगैरे असं काही नसतं. मी टाकले जिरं जरा गरम होते, मग मी मिरची टाकते. आता ही मिरची मी पोपटी मिरची घेतलेली आहे. आणि हे कसं रताळं कसं थोडं गोड असतं, मग त्या मानाने आपल्याला थोडंसं तिखट असलं तरी चालणार असतं, म्हणून मी मिरच्या 5-6 घेतलेल्या आहेत आणि ह्या कापून मी मिरच्या टाकते. मिरच्या झाल्यात सगळ्या. आता सरळ मी हे हे टाकलेलं आहे. फार छान होते भाजी आपल्याला आणि खरंच छान लागते. आपल्याला कसं पूर्वी कसं आपण सतत शिजवूनच खाल्लं जायचं, काही जणांना शिजवलेलं आवडतं. पण मी शक्यतो मी अशी भाजी करते आणि अशी भाजी हे चवदार वाटते. दाण्याचा कूट टाकलेला असतो, दाण्याचं खोबऱ्याचा किस टाकलेला असतो, त्यामुळे ते छान होतं. आता मी दाण्याचं कूट इतक्यात टाकणार नाही आहे. आता मीठ घालून ते जरा वाफवत ठेवणार आहे. ही रताळी लगेचच शिजतात, त्यामुळे तुम्ही तशी खूप वेळ त्याला किती वेळ लागेल वगैरे असं काही नसतं. आणि आता अंदाजाने आपल्या मीठ टाकते. थोडंसं दाण्याचं कूट पडणार आहे म्हणून मी बऱ्यापैकी टाकले. मी मिठाला पण आता पाणी सुटतं ना, त्यामुळे आता हे मी झाकण मारून थोडा वेळ वाफवते. मैत्रिणींनो, हे बघा हे शिजलेले. आता हे बघा एकदम छान शिजतात, लगेच शिजतात. आता मी त्याच्यामध्ये काय घालणार आहे, कोथिंबीर घालते. कोथिंबीर धुवून चिरून घेतली ती आणि दाण्याचं कूट घालते.
आपल्याला दाण्याचा कूट किती पाहिजे, साधारण तेवढ्या घालायचा. काही जणांना पित्त वगैरे असं होतं म्हणून ते कमी घालतात, तरी चालतो. ह्याच्यामध्ये ह्याला आपण बटाट्याची उपासाची भाजी करतो ना त्याचप्रमाणे केली जाते. ह्याच्यामध्ये साखर घालायची गरज नसते कारण ऑलरेडी रताळं हे गोडच असतं. आता मी थोडंसं खोबरंही टाकते. खोबरं जरा कडक झाले, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. क्या बाबू हो गया क्या, हम लोग आ गए. ओके, आपली भाजी रेडी झालेली आहे. मैत्रिणींनो, रताळ्याची भाजी आपली रेडी झालेली आहे. ही आपण नाश्त्याला मस्तपैकी खाऊ शकतो. करून एकदा तर नक्की बघा, कारण आपण नेहमी शिजवून रताळी खातो किंवा खीर करून खातो वगैरे, त्यापेक्षा ही अशी एक दिवस भाजी करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद मैत्रिणींनो.